नमस्कार, आज शिकणार आहोत खूपच सुंदर 5 फुलं किंवा डिझाईन. हे बघा, ह्या झाकणने घरगुती सापांने आपण शिकणार आहोत. चम्मच, हे काटेरी चम्मच, हा छोटा चम्मच. खूपच सुंदर आपला व्हिडिओ होणार आहे, नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, अशा पद्धतीने ह्या सामान्य आपण शिकणार आहोत. आधी आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघू शकता, अशा पद्धतीने मी डॉट पाडून घेते. मुठीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. मग आपल्याला फुल डिझाईन शिकायची आहे. बघू शकता, डॉट पाडल्यानंतर आपल्याला चम्मच घ्यायची आहे. चम्मचने बघा आपण अशी डिझाईनही पाडू शकतो. अशा पद्धतीने हे बघा, खूपच इझिली आपण डिझाईन चम्मचने पाडू शकतो. नक्की ट्राय करा. फुलाची किंवा पाकळीची डिझाईनही म्हणू शकता. सुंदर असा आपला व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा, असं थोडं बोटाने आपल्याला कलरही टाकू शकता. हे बघा, झाकणाने आपल्याला गोल करायचं अशा पद्धतीने. आणि आपल्याला काळी किंवा मार्कर किंवा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे. गुलाबाचा असं सुंदर फ्लावर काढायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथून पानाचा आकार काढायचा आहे. आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. बघू शकता. आणि इथून थोडं आपल्याला गोल करून गुलाबाच्या आकारासारखं करायचं आहे. बघा, खाली आपण दांडी काढून घेऊया थोडीशी छोटीशी. तिला बोटाने थोडं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता. आता आपल्याला गोल चम्मचने बघा फ्लावर काढायचं आहे. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इझिली वरती खाली ह्या बाजूला अशा पद्धतीने ह्या बाजूला मध्ये. हे बघा, किती सुंदर असं आपलं गोल चम्मचनेही फ्लावर तयार झालं. बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं बोटाने गोल करून घ्यायचं आहे. कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. थोडंसं आपल्याला गोल चम्मचने बाहेर फेकत जायची या रांगोळी, म्हणजे एक नवीन फूल तयार होतं आहे. बघू शकता. आता आपल्याला बोटाने गोल करून काटेरी चम्मचनेही अशा पद्धतीने डिझाईन काढायची. बघा, काटेरी चम्मच घ्यायचा आहे ह्या बाजूने आणि चौकोन बाजूने आपल्याला पहिले करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मधल्या बाजूलाही करायचं आहे, म्हणजे छान सुंदर असा आपला फ्लावर आकार तयार होतो. बघा, अशा पद्धतीने आपण 5 डिझाईन शिकलो आहेत. घरगुती सामान्य नक्की ट्राय करा. बघा, किती सुंदर असं. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.